मराठी कलावंतांचं अगदी आवडीचं ठिकाण, अगदी भन्नाट झणझणीत मिसळ मिळते इथे आणि बऱ्याच अवॉर्ड्सनी ज्यांना गौरवलं आहे अशा ठिकाणी आज आपण जाणार आहोत. आम्ही पुण्याच्या सगळे पुण्याचे आहेत. खूप छान वाटलं. 500 to 600 आहे कॅपॅसिटी एका वेळी बसू शकतो. तरी वेटिंग असते. मालक मी नेहमी मालकाचा मुलगा आहे, कारण का 2 प्लेटच मिसळ आहे ही, पण त्याच्यामध्ये पाव आहे, दही आहे आणि अजूनही बरंच काय काय आम्हाला मिळालं. आणि तुम्ही जसं विचारलं खरंच चूल आहे का, आता तुम्ही बघून घेतलं. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आज आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये साधना मिसळ हे इथलं अगदी जुनं नाव आहे. हाय फ्रेंड्स, आपण आलोय साधना चुलीवरची मिसळ नाशिक इथे आणि त्र्यंबक रोडवर आहे. तुम्हाला पूर्ण ॲड्रेस देतोच. आणि खूप मोठी जागा आहे, पूर्ण वाडाच होता बेसिकली, त्याच्यामुळे खूप मोठी जागा आहे आणि खूप गेम्स आहेत. पूर्ण दिवस कमी पडेल इतकं सुंदर सगळं लोकेशन आहे. चला तुम्हाला पण दाखवते. तुम्ही बघता आहात आतमध्ये येतानाच आपल्याला इथे खूप सारी छोटी शॉपिंग दिसतात. तसंच इकडे अगदी बैलगाडी आहे, मुलांना खेळण्यासाठी खूप गोष्ट आहेत आणि आम्हाला इथे उंट सवारी सुद्धा दिसली बरं का. खूप गर्दी होती आणि अगदी लहान मुलं तर भरपूर होती. हे रोप सायकलिंग किंवा रोप गेम सुद्धा भरपूर होते. मिसळ खाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित सोय केली होती आणि त्यानंतर आम्ही भेटलो इथल्या ओनरना. इथले मालक आहेत तनुज राजन आमले. हाय तनुज. हाय, कसं आहे? मी गुड. मालक मी एक गोष्ट याच्यात बोलेल, मालक मी नेहमी मालकाचा मुलगा आहे, कारण का सिन्स 40 नाही 40 वर्षांपासून वडिलांनी केले हे. त्यांची ही सगळी आयडिया त्यांची. आम्ही जस्ट एक हेल्पिंग हँड म्हणून हे श्रेय आणि क्रेडिट वडिलांना गेलं पाहिजे म्हणून मी अजून तरी मालक समजत नाही. बरोबर आहे. तुम्ही स्वतः केव्हापासून याच्यात इन्व्हॉल्व झाला? मी ॲक्च्युली झालो एक 5-6 वर्ष झाले असतील मला. मी पहिले वेगळा जॉब होता माझा. मी ॲनिमेशन VFX आर्टिस्ट मुंबईला असतात. वडील बोलले हे सगळं तुम्हालाच पुढे सांभाळायचं आहे, तर मग हळूहळू ते जॉब आणि हे थोडं करायचं. असं करत करत मग आता फुल टाईम इकडेच. आणि आय थिंक गुड रिस्पॉन्स. आणि मला एक विचारायला आवडेल की साधना चुलीवरची मिसळ हे साधना नाव नक्की कोणाचं आहे? साधना म्हणजे आजोबा 8वीत असताना वडील वारले त्यांचे. त्यांनी शिक्षण सोडून रिबन विकले, बलून विकले, बँडमध्ये काम केलं आणि असं करत करत त्यांनी चहा चालू केला. आणि त्यांची आई त्या एका टेबलवर चहा बनवायची आणि खाली चुलीवर त्यांची आई मिसळ बनवायची. तर दिस इज हाऊ स्टार्टेड. मग साधना म्हणजे तपस्या, हार्डवर्क, परिश्रम जे असतं त्याचं नाव साधना. थँक्यू. जी पहिले कन्सेप्ट होती चुलीवर जेव्हा जेवण बनतं तो तू स्मोक जेव्हा त्या जेवणात जातो तर अजून बेटर टेस्टवर जेवण बनवतो. आता परत घराघरात पण चुली परत तयार व्हायला लागल्या. हो, परत उलट सुरू होतं जुन्या. हो, आणि हा वाडा पण तुम्ही बघता, हे एक नवीन जनरेशनला माहिती पाहिजे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती. हा आमचा वाडा होता पूर्वी जुन्या नाशकात. पप्पा राहील, पण त्यांचं एक स्वप्न होतं की वाडा बनवून तिथे आपण रेस्टॉरंट चालू करू. म्हणजे एक इथे आल्यावर घरची फिलिंग आली पाहिजे. हो, होमली बसायची. ओके. हो, रेस्टॉरंट आहे ना, महाराष्ट्रीयन स्टाईल आपण बनवलं आहे. साधना राजेशाही नाव आहे. आणि याच्यामध्ये आपण लग्नाचे फंक्शन, एंगेजमेंट, बेबी शॉवर वगैरे असे इव्हनिंगला फंक्शन्स असतात सगळे. ओके, वाव, हे छान आहे. म्हणजे बाकीचं पण बघून येऊया. पण आज पहिल्यांदा बघितलं, पण आवडलं. खूप छान आहे. चुलीवरच्या मिसळची चवच वेगळी आहे. त्या मिसळ खूप छान टेस्ट आहे. एकदम खूप आनंद वाटला मला या ठिकाणी. काय सांगाल तुमच्या घरची? मी नाशिकचेच हो. मिसळ छान आहे. चुलीवरचा आईस्क्रीम, चुलीवरची मिसळ. आणि नाशिकला कोणीतरी आल्यावर आपण इकडे घेऊन यावंच. मस्त. मोठ्यांसाठी काय, मुलांसाठी सुद्धा अगदी इथे धम्माल आहे. जादूचे प्रयोग आहेत आणि इतरही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे बघताय का, हे व्हर्च्युअल गेम सुद्धा आहेत आणि अगदी लहान मोठे सगळेजण इथे एन्जॉय करत होते. अगदी इथे आम्हाला फिश पेडिक्युअर तसंच फूट मसाजसाठीचे मशीन सुद्धा दिसले आणि लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट म्हणून इथे बोलक्या भावल्यांचे खेळ सुद्धा सुरू होते. अगदी मस्त झोपळा इकडे, मस्त वाटतं एकदम. आणि लहान मुलं खरोखर एन्जॉय करतील इकडे, एकदम इतकं छान आहे. आणि मग आली आमची ऑर्डर. एवढ्या मोठ्या प्लेटमधल्या वस्तू बघताय. 2 प्लेटच मिसळ आहे ही, पण त्याच्यामध्ये पाव आहे, दही आहे आणि अजूनही बरंच काय काय आम्हाला मिळालं. तरीचा रस्सा आणि साधा रस्सा असं वेगळे दिलेले आहेत. म्हणजे मला वाटलं की फक्त एवढीच मिसळ आहे, तर तसं नाही आहे. आणि मिसळमध्ये पण चांगली मटकी फक्त आहे. मटकीची मिसळ आहे पूर्ण, त्याच्यामध्ये फरसाण घातलेलं आहे. आणि पावाचा साईज पण बघताय, मोठ्याच्या मोठा पाव आहे. दही दिलंय, लिंबा आहे आणि एवढा सारा कांदा दिलाय. परत पापड पण दिलेला आहे. पापड अर्धा खाऊन झालाय आमचा. तर आता खाते मी पहिल्यांदा, सांगते तुम्हाला. तर तरीचा रस्सा टाकते त्याच्यामध्ये.
एवढे कस्टमर्स आहेत ना, त्याच्यामुळे मी म्हणेन की सतत त्यांचं बनत असतं. गरमागरम मिसळ आहे बेसिकली आणि कांदा लिंबू सुद्धा अगदी फ्रेश कापलेलं दिसतंय. आणि हा जो पाव आहे ना, हा पण माझ्यामध्ये थोडासा शेकलेला आहे. म्हणजे नॉर्मली मिसळमध्ये पाव देत नाही शेकलेला, आणि पावाचा साईज पण भरपूर मोठा आहे. मस्त झणझणीत मिसळ आहे एकदम. डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे. आणि यांच्याकडे सांगायचं तर फक्त मिसळ आहे आणि बाकी सगळं त्यांच्याकडे म्हणजे जिलेबी वगैरे असं सगळं आहे, किंवा सोलकढी लस्सी असं आहे. मलाई लस्सी एकदम, आणि सोलकढी नॉर्मल सोलकढी. तू गुडा सोलकढी अशी घट्ट आहे, सोलकढी अशी एकदम पातळ नाही आहे, आणि मस्त त्याच्यामध्ये असं सगळे स्वाद, आलं वगैरे मिरचीचे सगळे स्वाद येत आहेत आणि गोड एकदम. म्हणजे लिटरली खूप छान वाटली एकदम प्यायला. लस्सी पण बघतोय आपण. लस्सीमध्ये पूर्ण असं त्यांनी मलाई भरलेली आहे आणि ड्राय हे बदाम लस्सी आहे ही, आणि एकदम घट्ट आहे. टू गुड मस्त. आणि यांची इथे स्पेशल म्हणजे जिलेबी आहे. सो जिलेबी बघतोय आपण. साईज एकदम मस्त मोठाच्या मोठा साईज आहे याचा, आणि गरमागरम जिलेबी आहे मेन म्हणजे. वाव, एकदम गरम गरम जस्ट बनवलेली जिलेबी आहे. म्हणजे अशी पाकातनं काढली आणि दिली आहे. इतकी सुंदर जिलेबी आहे आणि टू गुड. मस्ट ट्राय. लस्सी आणि जिलेबी इथं तुम्ही खालीच, आणि सोलकढी पण ऑफकोर्स. आणि ते ताक आहे, फक्त ताक पण मिळतं. ताक नाही घेतलं आम्ही, पण बाकी खरंच सगळंच छान आहे. आणि त्यानंतर आम्ही हा वाडा फिरायला सुरुवात केली. खूप सुंदर अन्नपूर्णेची मूर्ती आहे इथे. अगदी पाटा वरवंटात इथे विहीर आहे, एक तुळशी वृंदावन आहे. मस्त वाटतं एकदम. म्हणजे तुम्ही जरी कार घेऊन जरी आलात तरी पार्किंगचं वगैरे काही टेन्शन नाही. प्रॉपर सगळे अरेंजमेंट केलेले आहेत आणि सगळीकडे सिक्युरिटी पण व्यवस्थित आहे. बहुत ही मस्त टेस्ट है उसका, और क्वांटिटी भी ज़्यादा है, लेकिन बहुत मज़ा आया. यहाँ पे एक बार आइए, विजिट करिए. हाय. इथे अगदी सुंदर बर्ड आणि ॲनिमल पार्क सुद्धा आहे. तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पाहायला मिळाले. अगदी ससे सुद्धा आहेत, बदकं आहेत, आणि एक छान पांढरा घोडा सुद्धा पाहायला मिळाला. मस्त वाटलं सगळं जर फिरताना सुद्धा. We enjoyed everything, food as well as these amenities. Yes. खूपच छान होती मिसळ. मजा आली एकदम. पुण्याहून आम्ही खाल्लं. मजा केली का? मजा आली? खूपच छान वाटलं. इवन मी तर अजून काही इथे राईड्स आहेत ते पण केलेले आहेत आम्ही. ओके. ही प्रत्येक महिन्यातली न चुकणारी व्हिजिट आहे साधनाची, त्यामुळे आम्ही येतोच. आणि कोणी गेस्ट आले घरी, आता आई बाबा आले, माझे काका आले, की आम्ही न चुकता सगळ्यांना घेऊन येतो. खूपच छान जागा आहे. आणि सुनबाईचं खूप दिवसांचं आमंत्रण होतं आणि आल्याबरोबर ते म्हणाले की आपल्याला साधना मिसळला जायचं आहे. तर मी म्हटलं नक्की हा अनुभव घ्यायला आम्हाला आवडेल. नाशिकमध्ये साधना मिसळ ही माझ्या मते सगळ्यात जुनी आणि पहिली अशी आहे जी फेमस आहे, आणि त्याची टेस्ट आजपर्यंत जशी पहिली होती तशी आजपर्यंत तशीच टिकून आहे. खूपच छान आहे, मला पण आवडली, त्याच्यामुळे आम्ही नेहमी येतो. थँक्यू सो मच. इथे अगदी फ्रेश बनवलेलं पान सुद्धा खायला मिळालं आम्हाला. खरंच एक एक गोष्टी इतक्या सुंदर सुंदर आहेत ना, आणि त्या सगळ्याचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे अजून मजा आहे. दुपारी आय गेस खूप जास्त गर्दी असेल 12 नंतर. आता थंडीचे दिवस असल्यामुळे अच्छा, म्हणजे 1-1.5 तासाची वेटिंग जे आपण म्हणतो ते 12-1 नंतर आपण म्हणतो. खाऊ घालणं हे पुण्याचं काम. जी आज गर्दी आहे, कष्टाचे फळ तर आहेच आजोबांचे वडिलांचे. दुसरी गोष्ट अशी की खाऊ घालणं, तुमचा ढेकर आला म्हणजे तो आमच्यासाठी आशीर्वाद. पैसे येतात जातात, पण खाऊ घालणं क्वालिटी आणि जी आहे. आणि खरं सांगायचं ना तर आम्हाला वाटलं की रेट आम्ही विचारलं, खाल्ल्यानंतर रेट विचारला तर म्हणलं 120. तर वी वेअर सरप्राईज की अरे 120मध्ये एवढं सगळं दिलं आहे. आणि परत याची लस्सी तर गुड, आणि सोलकढी माझ्या नवऱ्याला एवढी आवडली की विचारू नका. गरमागरम जिलेबी बनताना सुद्धा पाहिली, आणि स्टाफ भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व्हिस सुद्धा फटाफट दिली जाते. पापड वगैरे कुठून बनवले जातात? पापड आपले इन हाऊसच आहेत. अच्छा. हो, शेव मिसळ पापड आपलं इन हाऊस आहे. आपलं रिफाइंड ऑइल एकदम, जेणेकरून कमीत कमी ऑइल ते सोक करेल, त्या हिशोबाने आपण ते प्रिपेअर करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फूडचं प्रिपरेशन आणि इतका स्टाफ असताना सुद्धा अगदी स्वच्छता दिसली आम्हाला तिकडे, हे महत्त्वाचं. अच्छा, हे चुलीवरचं आईस्क्रीम काय प्रकार आहे?
चुलीवरचं आईस्क्रीम म्हणजे आपण चुलीवर दूध, जसं मी मिसळ वगैरे बोललो चुलीवर बनवतो आपण, तसं दूध चुलीवर बॉईल करून, पूर्वी लाकडी पॉट असायचे ज्याच्याने आपण आईस्क्रीम बनवायचो, तेच लाकडी पॉट आहे. चुलीवर प्रॉपर मोठ्या कढईमध्ये आपण ते दूध बॉईल करून त्याच्यापासून आईस्क्रीम तयार करतो. चुलीवरचं मिसळ हे नाव नाही, सगळ्याच गोष्टी चुलीवर. आणि तुम्ही जसं विचारलं खरंच चूल आहे का, आता तुम्ही बघून घेतलं. कॅपॅसिटी तर अशी कधी काउंट नाही केली, पण अराउंड 500 to 600 आहे कॅपॅसिटी, एका वेळी बसू शकतो. तरी वेटिंग असते. एंटरटेनमेंट एरिया आहे, तिथे तुम्ही आईस्क्रीम घेऊन झोक्यांवर बसून, झाडाखाली बसून रिलॅक्स हे करू. हा एक सेल्फी पॉईंट आहे, थोडा एक झोपडीसारखा लुक दिलेला आहे आपण. पिकनिक्स, कॉलेज वगैरे, आता हॉटेल मॅनेजमेंटचे भरपूर गोवा, कर्नाटक, बँगलोरचे ग्रुप्स असतात, ते पण येतात. त्यांचा एक टूर असतो पूर्ण. फंक्शन्स पण होतात. आपलं फक्त फूडचे पॅकेजेस आहे, महाराष्ट्रीयन, पंजाबी जो पण मेन्यू असेल तो असा डेकोरेशन आणि याचे फक्त चार्जेस, बाकी रेंट वगैरे असं काहीच नाही. दॅट इज ग्रेट. डेस्टिनेशन वेडिंग पण होईल. आणि त्यानंतर आलं आमचं आईस्क्रीम. भन्नाट टेस्ट एकदम. खरोखर माव्याची मला माझ्या आईने बनवलेली जुन्या काळातली आईस्क्रीम आणि त्यानंतर मी आत्ता खाते. बर्फ नाही लागत आहे आणि घट्ट अगदी छान हे आहे. तुम्ही बघाल तर त्याचं टेक्स्चर पण खूप छान वाटतं एकदम. खरंच खूप छान टेस्ट आहे. छान सेल्फी पॉईंट पण दिलेला आहे मस्तपैकी. टू गुड. थँक्यू सो मच सनुज. तुला ऑल दी बेस्ट. तुमच्या सगळ्या परिवाराला ऑल दी बेस्ट हे मी नक्की सांगेन. आणि खूप छान होऊ दे. लवकर खरोखरच मुंबईत आम्ही असंच नाही सांगत, आम्ही तर इथेच येऊ, पण आम्हाला कधी खावीशी वाटली तर आम्हाला मुंबईत पण पाहिजे. आणि हे हा जो ॲम्बियन्स आहे ना त्याच्यामुळे जो एक म्हणतात ना एक वेगळं त्याचं एक वातावरण निर्मिती ती म्हणतात ती खूप छान झाली आहे. ते ग्रीनरीमध्ये आपल्याला एक नॅचरल ऑक्सिजन, नॅचरल एअर भेटते. आणि झाड आहेत ना इकडे की अजिबात ऊन खालपर्यंत येत नाही, इतकं सुंदर वाटतंय. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. ऑल दी बेस्ट. थँक्यू फ्रेंड्स. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आमचा प्रयत्न असतो नवीन आणि छान छान ठिकाणची तुमची ओळख करून द्यायचा. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आपले बाकीचे ब्लॉगसुद्धा नक्की बघा. तुमच्या कमेंट्स येऊ देत, आम्हाला आवडतात तुमच्या कमेंट्स वाचायला आणि त्याच्यावर रिप्लाय द्यायला सुद्धा. लवकरच भेटूया फ्रेंड्स.